गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु. आपण दररोज महर्षी पतंजली क्रियायोग करतो. ये चैतन्य जीवनशास्त्र आहे. चैतन्य जीवनशास्त्र म्हणजे साधना, सेवा आणि सत्संग म्हणजे चैतन्याचा मार्ग. आणि या चैतन्याच्या मार्गावर आपण दररोज चालण्याचा प्रयत्न करतो. सतत अभ्यास बनत बनत बन जाय. याच्याने माझा असा अनुभव आहे, गेल्या 20 वर्षापासून मी या रस्त्यावर चालतोय आणि माझा असा अनुभव आहे की आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन जर घडवायचं असेल तर चैतन्य जीवनशास्त्र समजून घेतलं पाहिजे. आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या कोणीच करू शकत नाही शिवाय एक व्यक्ती, ती म्हणजे तुम्ही स्वतः. ती म्हणजे तुम्ही स्वतः. तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन तुमचे सद्गुरू सुद्धा घडवून आणू शकत नाहीत, ब्रह्मदेव सुद्धा घडवून आणू शकत नाही, तुम्ही स्वतः. आणि म्हणून या चैतन्याच्या मार्गावर मी तुम्हाला चालायला नाही सांगत आहे, मी स्वतः चालतो आणि तुम्हाला माझ्यासोबत चालायचं असेल तर चाला, नाही तर दरवाजा मोकळा आहे. स्पष्ट डिस्क्लेमर. कारण हा रस्ता त्यांच्यासाठी नाही ज्यांना आयुष्यात काहीच करायचं नाही. चैतन्य जीवनशास्त्र आपल्याला शिकवतं काय, की तुम्ही मनाने साधू बना आणि शरीराने वॉरियर बना. वॉरियर बनायला शिकवतं. अनस्टॉपेबल वॉरियर, पुरुषार्थ. आणि ज्याच्याजवळ काही करायची धमक नाही, ज्याला काही करायची इच्छा नाही. मनात तर इच्छा खूप राहतात, मनात तर इच्छा खूप राहतात. मी याव करेल, मी त्याव करेल, मी असं करेल, मी तसं करेल. इथे येणाऱ्या प्रत्येकाला मी विचारतो पहिल्याच दिवशी, काय आहे तुझी इच्छा? जे तुझ्या डोक्यात येईल, जे तुझ्या मनात येईल, ते सगळं प्राप्त करण्याची कॅपॅसिटी तुझ्यात आहे. आणि जेव्हा तुझा पुरुषार्थ आणि साधना, सेवा, सत्संगाचा म्हणजे हायर कॉन्शियसनेसचा आशीर्वाद, या दोन गोष्टी एकत्र येतील तेव्हा अशक्य ही शक्य करतील स्वामी. पण दुर्दैवाने सामान्य माणसांच्या इच्छा खूप राहतात, पण त्याच्याकरता डिसिप्लिन पाळली जात नाही, कन्सिस्टन्सी ठेवली जात नाही, सकारात्मक माइंडसेट बनत नाही आणि म्हणून ट्रान्सफॉर्मेशन घडत नाही. दिस इज प्युअर सायन्स. दिस इज प्युअर सायन्स. कोणाला स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असतो, कोणाला नोकरीत यश प्राप्त करायचं असतं, कोणाला व्यावसायिक यश प्राप्त करायचं असतं, कोणाला गाडी घ्यायची असते, कोणाला बंगला बांधायचा असतो. हे सगळं पाहिजे, हे सगळं पाहिजे. पण काय, कसं पाहिजे? काहीही न करता नाही. दिस विल नॉट हॅपन. दिस विल नॉट वर्क फॉर एनीबडी. घेशी तेव्हा देशी, ऐसा उदार तू मनविशी. पहिले तुला द्यावं लागेल. काय देऊ शकतो? तुझ्याजवळ काय आहे देण्यासारखं? तुझ्याजवळ काय आहे? तुझ्याकडे देण्याची. पण काही लोक मनाने इतके दळभद्री आणि भिकारणे असतात ना, त्यांना असं वाटतं माझ्याकडेच काही नाही तर मी काय देऊ, माझ्याकडेच काही नाही तर मी काय देऊ. अरे कमीत कमी तुमच्याजवळ चांगले विचार तरी असतील की नाही, ते चांगले विचार तरी देऊन टाका. फुकटात मिळणारी गोष्ट. आणि आजकाल तर इंटरनेटवर देणारे खूप भेटतात. आणि हे देणार आहेत ना, हे सगळे पाखंडी आहेत. सगळे नाही पण मॅक्सिमम पाखंडी आहेत. पाखंड हा शब्द तुम्हाला तुमच्या लक्षात येतोय का कसा असतो? पाखंड हा शब्द म्हणजे मला खूप काहीतरी पाहिजे पण त्याच्यासाठी मला करायची इच्छा नाही काही, याला काय म्हणायचं? पाखंड. बरोबर. लोकांना फुकट ज्ञान देणं खूप सोपं आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान पण स्वतः मात्र कोरडा पाषाण. कोरडा पाषाण कसा असतो माहिती का तुम्हाला? नदीत तो दगड असतो, वर्षभर त्याच्यावरून पाणी वाहत राहतं, पण तो दगड जर आपण फोडला तर आतून कोरडाच्या कोरडा राहतो. येस ऑर नो? येस ऑर नो? हे अगदी अनुभवजन्य आहे की नाही? तुम्ही वर्षभर वाहणाऱ्या दगडाला फोडून बघितलं तर मध्ये तो कोरडाच्या कोरडा राहतो. आता इथं ही ज्ञानाची गंगा वाहते, इथं कोण कोण कोरड आहे मला काय माहिती? इथं कोण कोण कोरड आहे मला काय माहिती? फोडून बघायला लागेल.
बरोबर की नाही? मग स्वतःला फोडून बघायला तुम्ही तयार आहात का? येस सर नो? मग स्वतःला फोडून बघायला मी नाही फोडणार, तुम्ही स्वतःच फोडून बघा. आणि स्वतःला फोडून बघणं याला म्हणायचं आत्मपरीक्षण करणं. स्वतःच्या आत उतरून बघणं की मी जसा बोलतो तसा वागतो का रे? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, चित्ती वचनी कृतीत यावी सहज सुधा माधुरी. नाहीतर लोकांना ज्ञान सांगणं खूप सोपं असतं. लोकांना ज्ञान सांगून लोक दिल्लीची सत्ता उपभोगू शकतात. भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार, अण्णा आंदोलन, आणि मग मग सगळेच भ्रष्टाचारी आहेत आणि मी कसा इमानदार आहे असं म्हणून 10 वर्ष सत्ता उपभोगू शकतात. पण लोक ओळखतात ना, भाऊ तू तर स्वतः करता, शीश माल बांधून घेतला. येस ऑर नो? घडतंय की नाही आजूबाजूला? मग लोक काय म्हणतात, अरे हे तर पोचटे झालं, हे तर पोकळ आहे, बोलतं तसं वागत नाही. वॅगनरवर येतं काय, लोकांना दाखवण्याकरता खालीवर शर्टच्या गुंड्या काय लावतं, बरोबर की नाही? आणि आता आता हेलिकॉप्टर पाहिजे फिरायला. विषय समजतोय तुम्हाला? हे जर परिवर्तन असेल तर लोक काही आंधळे नाहीत, लोक काही आंधळे नाहीत. म्हणून म्हणतो लोका सांगे ब्रह्मज्ञान, पण स्वतः मात्र कोरडा पाषाण होऊ नका. चित्ती वचने कृतीत यावी सहज सुधा माधुरी. जे तुम्ही बोलतात ना तसं वागलं पाहिजे. नाहीतर नाहीतर अनेक नेते लोक सांगतात की आम्ही भ्रष्टाचार करणार नाहीत, आम्ही असं करणार नाही, आम्ही तसं करणार नाही, माझ्यासारखा सज्जन तुम्हाला भेटणारच नाही. मग जनता काय करते? त्यांना वोट करते, 5 वर्ष त्यांना डोक्यावर घेते. आणि मग लोकांना यांची दुविधा काय होते, नेते लोकांची दुविधा काय होते? एका बाजूला भ्रष्टाचार करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असतात, अनेक संधी. स्वतःहून विचारतात लोक, साहेब तेवढं कॉन्ट्रॅक्ट आम्हाला देऊन टाका ना, साहेब तेवढं कॉन्ट्रॅक्ट आम्हाला देऊन टाका. रस्त्याचं किती करोडचं काय आहे? 10 करोडचं. स्वतःहून सांगतात ते काय, 10 करोडचं कॉन्ट्रॅक्ट आहे, आम्ही 15 करोड लिहून देतो, 15 करोड तुम्ही पास करून टाका, तुम्हाला 25% 25% आमची पॉलिसी आहे. अरे 10ची तू 15 करतोय आणि पॉलिसी फक्त 25%, वरचे 3 तुम्ही घेऊन टाका. विषय लक्षात येतोय का तुमच्या? या अशा तोडपाण्या होतात आणि मग कोणालाच कळणार नाही ना. 15 करोडचं तुमचं कॉन्ट्रॅक्ट पास झालेलं आहे, 3 करोड तुमचे, आणि काही न करता, नो झंझट, कोणाला नकोय, कोणाच्या तोंडाला पाणी येणार नाही. आणि अशा वेळेस स्वतःला स्वतःला ताब्यात ठेवणं हे महा अवघड काम आहे, येड्या गबाळ्याचं काम नाही. लोकांना ज्ञान सांगणं खूप सोपं आहे आणि ज्ञान सांगितलं ना तर मस्त वाटतं, भारी वाटतं, काहीतरी मोठं झाल्यासारखं वाटतं. आता मी तुमच्या समोर बोलतोय एकदम कॉलर टाईट, सर 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 सर. अरे हो, पण पण जे बोलतोय तसा तू वागला नाही ना तर कुत्रा ऐकणार नाही तुझं. विषय लक्षात घ्या. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. नाहीतर कोणीही रिकाम नाही, सगळ्यांना कळतं, सगळ्यांजवळ विवेक बुद्धी आहे. आणि म्हणून या साधनेच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीने सावध राहिलं पाहिजे. दररोज आत्मपरीक्षण केलं पाहिजे. दररोज तुमच्या हातून चुका घडतील, दररोज तुमच्या हातून चुका घडतील. चुका घडणं विशेष गोष्ट नाहीये, ती काही विशेष गोष्ट नाहीये. चुका ब्रह्मदेवाच्या हातूनही घडतात, विषय तो नाहीये. पण त्या चुका तुमच्या लक्षात येत आहेत का? त्या लक्षात आल्या पाहिजेत पहिल्यांदा, आणि लक्षात आल्यानंतर पुरुषार्थाने त्यांच्यावर करेक्टिव्ह मेजर्स म्हणजे करेक्शन करण्याची तुमची शारीरिक आणि मानसिक तयारी असली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही हे करत नाहीत तोपर्यंत असे पोचट किती इथे येतील, किती इथे येतील आणि कितीही जातील, मला त्यांची आवश्यकता नाही. पोचट म्हणजे काय माहिती का? पोचट म्हणजे तो दाणा तर असतो पण मधून त्याच्यात काय नसतं, जीवच नसतो. असे भरपूर दाणे इथे येतील आणि आपला टाइमपास करून निघून जातील. आपल्याला त्यांच्याशी घेणं देणं नाही. मला माझा नवीन 6 महिन्यात मला माझं नवीन पाहिजे. आलं का आधी तर परत? विषय लक्षात येतोय की नाही तुमच्या? चित्ती वचने कृतीत यावी. जेवढा मोठं तुमचं ध्येय असेल, आणि मी कालच सांगून टाकलं, 6 महिने अरे 2 वर्षात तुझ्याकडनं होणार नाही.
2 वर्षात तुमच्याकडनं होणार नाही. आणि आता सांगतो, आयुष्यात कधी होणार नाही. विषय नीट समजून घेतला पाहिजे. चित्ती वचनी कृतीत यावी सहज सुधा माधुरी. नुसतं काही काही लोक ना लाईफकडे सिरियसली बघतच नाही, आयुष्याकडे सिरियसली बघतच नाही. 2 वेळचं खायला मिळून गेलं, बरं आहे ना आपलं आपलं. ते त्यांना मी काय म्हणतो माहिती का, सॅटिस्फाईड पिग. सॅटिस्फाईड पिग. आणि सॅटिस्फाईड पिग बनण्यापेक्षा अनसॅटिस्फाईड ह्युमन बना. अनसॅटिस्फाईड मॅन बरं आहे. तो अनसॅटिस्फाईड तरी राहतो, कारण अनसॅटिस्फाईड राहिला ना, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला आमदार बनायचं, मला खासदार बनायचं, मला अमुक करायचं, मला तमुक करायचं, मला इथं जायचं, मला तिथं जायचंय. हा अनसॅटिस्फाईड माणूस बरा आहे त्या सॅटिस्फाईड डुकरापेक्षा. सॅटिस्फाईड डुकराला काय नाही, आपलं 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 त्या गटारीत लोळायचं, खायला प्यायला भेटतं. 2-4 डुकरीनी त्याच्या आजूबाजूला असतात, 20-25 ते मागे करत फिरतात. उंबरातले किडे मकोडे उंबरी करती लीला, जग हे बंदीशाळा. त्यांच्याकरता हे जग बंदीशाळाच आहे. बंदीशाळा म्हणजे काय, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. अरे किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित. किती वेळा फजिती झाली आपली. आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. अरे नाही, याच्या आधी पण अनेक वेळा तू माणूस होऊन गेलेला आहेस. आणि त्याच्या आधी डुक्कर होता, कुत्रा होता, मांजर होता, किडामुंगी होता, पार बॅक्टेरिया होता, व्हायरस होता. तिथून तू इव्हॉल्व होत 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 इथपर्यंत आलेला आहे. यू आर लकी भाई, यू आर लकी. आपला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. हे खंडित सुख, हे खंडित सुख तू अनेक जन्म अनंत जन्म भोगलेलं आहे. किती डुकरींबरोबर आणि किती कुत्र्यांबरोबर तू संग केलेला आहे, याचा अंत नाही. भय, आहार, मैथून आणि निद्रा याच्यातच आयुष्य गेलं तुझं. किती किती वेळा. मग मुख्य उद्देश काय आहे माहितच नाही, कळलाच नाही. आणि बाय चान्स कुठून तरी इंटरनेटच्या माध्यमातून कळला असेल, म्हणून तुमच्या हातून थोडीफार साधना घडली आणि म्हणून हा चैतन्याच्या मार्गापर्यंत तुम्ही येऊन पोहोचलेला आहात. येड्या गबाळ्याचं काम इथं नाही, येथे पाहिजे जातीचे. इथे येणे अनेक येतील क्युरिओसिटी म्हणून, काय शिकवतात बघायला, ऐकून बघतो, काय करतात बघून बघतो, असे अनेक येतील. पण असे पोचट मुरमुरे जे आहेत ना, ते उडून जातील. त्यांना वारा फुंक मारायची गरज नाही, उडून जातील. जे भरले दाणे आहेत ते 2 पद्धतीने, त्यांचं मन असेल साधू सारखं आणि त्यांचं शरीर असेल लाईक अ वॉरियर. वॉरियर समजतो ना, अनस्टॉपेबल. अनस्टॉपेबल पुरुषार्थ त्यांच्यात निर्माण व्हावा आणि अंतःकरणात दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा, आनंद रुजावा. हे चैतन्य जीवनशास्त्र शिकवतं. पण अनेकांना हे समजत नाही, कारण हे सगळ्यांना समजूच शकत नाही. सगळ्यांना आपल्याला सत्य लोकात नाही घेऊन जायचं. विषय समजतोय का तुम्हाला? सगळ्यांना सत्य लोकात घेऊन गेलं तरी तर कलियुगात कोण राहील? हे मुरमुरे आहेत ना, उडून जाणारे पोचट, यांनी इथं राहिलं पाहिजे. यांना अजून वेळ आहे. हे अजून पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम या फेऱ्यात यांना अजून फिरू द्या. पण ज्यांना ज्यांना तो प्रकाश एकदा तरी दिसलेला आहे, तो प्रकाश ज्यांना समजलेला आहे, त्यांच्यासाठी हा चैतन्याचा मार्ग आहे, येड्या गबाळांसाठी नाही. जो दररोज सकाळी साधना करतो, दररोज स्वतःचं आत्मपरीक्षण करतो, काय योग्य आणि काय अयोग्य हे समजून घेतो आणि जे योग्य असेल त्याचा स्वीकार करून पुरुषार्थाने महान कर्तृत्व निर्माण करतो. त्या कर्तृत्वाबरोबर जगाला दिशा देण्यासाठी, देशाला उन्नत राष्ट्र, बलसागर भारत बनवण्यासाठी पुरुषार्थ करतो. तोच खरा चैतन्य जीवनशास्त्राचा साधक. आणि मी काही बाबा बुवा बापू नाही, मी या चैतन्य जीवनशास्त्राचा अभ्यास केला, मी त्याचा एक साधक आहे. आणि सर्वांना आवाहन करतो,
या रे लहान थोर, तुका म्हणे मांडले दुकान, देतो मोलाविन साऱ्या वस्तू. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची 100% गॅरंटी मी देतो. पण माझे सद्गुरू सर्वांना इथपर्यंत घेऊन येत नाही. काही येतील क्युरिओसिटी पोटी, काही येतील क्युरिओसिटी पोटी, पण माझ्या सद्गुरूची कृपा असल्याशिवाय, ही इज व्हेरी सिलेक्टिव्ह. मला वाटतं सर्वांनी इथे यावं. मग येड गबाळ पोचट मुरमुरे कोणी का असत नाही, या रे ऐकून घ्या, तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या, असं मला वाटतं. पण माझे सद्गुरू ही इज व्हेरी सिलेक्टिव्हली रेडिक्युलस. सिलेक्टिव्हली रेडिक्युलस म्हणजे काय? जे खरे दाणे आहेत ना, हे पोचट मुरमुरे उडून जातील. जे खरे दाणे आहेत तेच टिकतील. जे खरे दाणे आहेत तेच टिकतील. आणि त्यांच्याच माध्यमातून पुरुषार्थ घडेल, नेतृत्व घडेल आणि माझा भारत बलसागर होईल. आणि बलसागर भारत हो, विश्वात शोभून राहो, हे माझं स्वप्न नाहीच आहे. हे माझ्या पूर्वजांनी बघितलेलं स्वप्न आहे. आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एक मताने, एक दिलाने, एकाच दिशेने प्रयत्न करणं अपेक्षित आहे. प्रत्येक वीट मजबूत व्हावी, प्रत्येक व्यक्तित्व सुंदर व्हावं, प्रत्येक व्यक्तित्व समृद्ध व्हावं. जो जे जे वांछील तो ते ते लाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. असा स्वधर्माचा सूर्य जर आपल्याला उगवायचा असेल तर आपण समर्पण आणि पुरुषार्थ या दोन गोष्टी पुरुषार्थ. दिवसभर जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आळस हृदयात ठेवत नाही. चराचरात परमेश्वर गण गण गणात बोते, सबका मालिक एक, या भावनेने दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद युक्त अंतःकरणाने आपल्याला भगवंताने जी सेवा दिलेली आहे ती इमानदारीने पार पाडतो. आणि हे सगळं झाल्यानंतर समर्पण म्हणजे काय? तन मन धन जो कुछ है सब तेरा, तेरा तुझको अर्पण, क्या लागे है मेरा, हा भाव तुम्ही ठेवतात. ग्रॅटिट्यूड. या युनिव्हर्सने तुम्हाला काय दिलं, आजपर्यंत तुम्हाला जे दिलेलं आहे एकदा अनालाइज करून बघा. अनेक लोक आहेत की जे आंधळे आहेत, पांगळे आहेत, बहिरे आहेत. तुम्हाला सुंदर शरीर दिलेलं आहे. यू शुड थँकफुल फॉर दॅट. तुम्हाला तुमच्यावर प्रेम करणारे आई वडील दिलेले आहेत. यू शुड बी थँकफुल फॉर दॅट. तुम्हाला चांगला मित्र परिवार दिलेला आहे. एका चांगल्या समाजामध्ये तुम्हाला जन्म मिळालेला आहे. यू शुड बी थँकफुल फॉर दॅट. आणि असं ग्रॅटिट्यूड अंतःकरणात ठेवून जेव्हा तुम्ही भगवंताला समर्पित होऊन कृष्णार्पित भावनेने तुम्ही कर्म करता, तेव्हा हळू ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागतं. एका दिवसात हे होत नाही, पण एक दिवस नक्की होतं. तुमची तयारी पाहिजे, श्रद्धा आणि सबुरी. अशी श्रद्धा, अशी सबुरी तुम्हाला यावी. दररोज आत्मपरीक्षण करण्याची तुमची बुद्धी व्हावी. समाजात तुमच्या माध्यमातून महान कर्तृत्व उदयास येऊन माझा भारत बलसागर व्हावा, या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.